घेऊन जायला अलाउड नाहीये। या बॅगेत काय? या तुम्ही। मणी, अरे का खोकतोयस एवढा? काय झालं? मॅडम काय झालं? सावकाश सावकाश, हे घे सावकाश, हे घे पाणी पी। थँक्यू मॅडम। काय दशा करून घेतलीस रे? मॅडम तुम्ही इथे आलात, माझी चौकशी करताय, मला पाणी प्यायला दिलं, मी शब्दात नाही सांगू शकत, पण खरंच थँक्यू मॅडम। काय वेड्यासारखं बोलतोयस? जावईस तू माझा। मॅडम स्वानंदी कशी आहे? म्हणजे ती स्वतःची आणि बाळाची काळजी घेते ना? दोघही अगदी व्यवस्थित आहे, तू काळजी नको करू। हा, आणि साहेब मॅडम मला त्यांची काळजी लागून राहते, ते कसे आहेत? बरे आहेत ना? बरे आहेत। काय म्हणे भाऊ, आई वाटत आईचं प्रेम म्हणजे एकदमच भारी आहे। आणि तुम्ही तर लय लकी हो, आई या जगात आहे आणि तुम्हाला भेटायला पण येते। वाह आई, नमस्कार। थोडस खाऊन घे पटकन, घे पटकन। सावकाश का? बसून खा ना। वॉर्डन मॅडम माझी इतकी का काळजी घेत आहे? हॅलो जेसी। हॅलो, बोल स्वानंदी। मला त्या कंपनीचा कागद मिळालाय, म्हणजे ती मशीन बनवणारी जी कंपनी आहे ना, तिचा कागद मिळालाय सरपोतदार साहेबांच्या स्टडी रूम मध्ये। ग्रेट जेसी, मी आता अजिबात वेळ वाया घालवणार नाही। मी उद्याच या कंपनीमध्ये जाईल आणि सगळी माहिती मिळवेल। स्वानंदी, यू वोंट बिलीव्ह, हा आपल्यासाठी ना खूप मोठा ब्रेक थ्रू आहे, कळलं तुला? स्वानंदी, खूप 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 कमाल काम केलंस तू। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, खूप सावधीने माहिती मिळव। तिकडे आजूबाजूला त्या कंपनीमध्ये सरपोतदारांचे खबरी असतील, त्यामुळे काळजी घे स्वतःची। तू नको काळजी करू, मी घेईन माझी काळजी। ठेवते, बाय। मनी सर, मला खात्री आहे मी लवकरच तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे पोलिसांना देईन आणि तुम्हाला तुरुंगातनं बाहेर काढेन। आता हा मानकामी अजून पैसे मागतोय। मला वाटलं नव्हतं इतका खालचा थराचा माणूस असेल मानकामी। कुठून पैसे देऊ याला? काय करू? स्वतःला विकू? काय करू? बेबी, संचिता शांत हो आधी। अरे सतत काय चिटकत असतेस? लांब हो। काय आलाय बोल। काय झालंय? आत्ता कसला स्ट्रेस आहे? बेबी, मणी जेलमध्ये गेलाय। स्वानंदी आणि तिच्या बाळाला आम्ही संपवणार आहोत, खरंच। सुजित, जरा बघ ना, माझ्याकडे बघ। मी काय करत नाही रे तुझ्यासाठी, पण तुझ्याकडे ना वेळच नाहीये मला द्यायला। काय करतेस सांग ना? असं वेगळं काय करतेस जे जगातली कुठलीच बायको तिच्या नवऱ्यासाठी करत नसेल? काय करतेस असं वेगळं? हे करते ते करते। त्या स्वानंदीच्या बाळाबद्दल एक शब्द काढू नकोस। त्या बाळाला संपवण्यात इतक्यांदा फेल झालीस ना तू, इतक्यांदा फेल झालीस ना तू। पुस्तक लिहिलं ना नापास मुलांवर, पहिला धडा तुझा असेल। आणि आता काय केलंस? स्वानंदीवर चोरीचा आळ घेतलास।
वाव, कमाल केलंस, सुपर. काय संबंध आहे कशाचा कशाशी? काय करतेस? अच्छा, तुला माहितीये का रे स्वानंदी डॅडच्या स्टडीमध्ये का गेली होती? का गेली होती? तुझ्या विरोधात पुरावे शोधायला. पुरावे? हो. डॅडची खोटी साईन करून जी ऑर्डर दिलीस ना, ती ऑर्डर, त्याचं बिल, एव्हिडन्स म्हणून मणीला सोडायला शोधत होती ती तिथे. माहितीये तुला? म्हणजे स्वानंदी माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करते. बेबी, तेच सांगते मी तुला. स्वानंदीच्या डोक्यात काहीतरी सॉलिड शिस्त आहे आणि ते शोधण्याचा मी प्रयत्न करतेय तुला प्रोटेक्ट करायला बेबी. आणि तुला माहितीये, डॅडनी मला स्वानंदीवर लक्ष ठेवायला सांगितलंय आणि आता सध्या मी डॅडच्या टीम मध्ये. डॅडना कदर आहे रे माझ्या गुणांची, पण तुझं काय? हडतूड करतोस मला, कसंही वागतोस, कसंही बोलतोस माझ्याशी. पण ठीक आहे, तुला हे सगळं करायला मी नकोय ना, मी नाही करणार. उद्यापासून हे सगळं बंद. स्वानंदीवर लक्ष नाही ठेवणार हा मी. मग तुझं जे व्हायचंय ते होऊ दे. आय विल चिल, एन्जॉय करेन मी हे सगळं. गुड नाईट बेबी. बेबी 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 बेबी, काय झालंय तुला? माझ्यासारखी का वागतेस तू? संचिता, छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड मी करतो. तुला माहितीये ना, जे काही बोलतो त्याला अर्थ नसतो. डोकं फिरल्यावर काही बडबडतो. ऐक ना, तुला डॅडनी त्यांच्या टीम मध्ये घेतलंय ना, तर प्लीज तू असं अंग नको ना काढून घेऊस. स्वानंदीवर लक्ष ठेव ना प्लीज. बेबी, मी हे सगळं नाही करणार आहे, कारण तुला माझी किंमत नाहीये, कदर नाहीये. मग मी हे सगळं का करू? मी अजिबात करणार नाही हे. संचिता, मला कदर नाहीये तुझी. मला तू सोडून या घरात कोण आहे माझं? संचिता, सगळ्यात जास्त कदर आहे मला तुझी. कळतंय का? बाज झाली आहे तुझी नाटकं. बरं ठीक आहे, चल, मी हे सगळं करेन, पण माझी एक अट आहे. जर ती तू ऍक्सेप्ट केलीस तर मी करेन सगळं. काय आहे ती अट? सी, माझी कार आता जुनी झाली आहे ना, मग मोनाने जशी कार घेतली आहे ना, तशी तू मला गिफ्ट कर. कार हवी आहे तुला? हो. डन. रिअली? यस, डन. बेबी, आय लव्ह यू. आता हिच्या गाडीसाठी कुठून पैसे आणू? याने जर मला बाहेर जाताना पाहिलं तर हा सरपोतदार साहेबांना सांगेल आणि त्यांना माझ्यावर डाऊट येईल. याला इथनं घालवायला पाहिजे, तरच मला इथनं निघता येईल. ए, कोण आहे तिकडे? सर नमस्कार. नमस्कार, बोला. मला थोडी माहिती हवी होती. विचारा ना, काय माहिती हवी आहे? खासदार सरपोतदारांच्या फॅक्टरीमध्ये इथनच मशीन सप्लाय होतात ना, त्याची माहिती हवी आहे. हे बघा, मला यातलं काही माहित नाहीये. हा, त्या केबिन मध्ये साहेब बसलेत ना, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. हा, मी आलोच. अहो सर, अहो हे इतके का घाबरलेत? कदाचित अपघाताबद्दल यांना काही बोलायचंच नसेल. त्या साहेबांना विचारायला हवं. सर आत येऊ? या. सर नमस्कार. नमस्कार. त्या साहेबांनी तुमच्याकडे पाठवलं मला. माझं थोडं महत्वाचं काम आहे, मला थोडीशी माहिती हवी होती. बरं बोला ना, काय काम आहे? सरपोतदार टेक्सटाईल या कंपनीमध्ये इथूनच मशीन सप्लाय होतात ना, त्या मशीनची थोडी माहिती हवी आहे मला.